लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर श्रावणात श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण करण्यास खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून जाणून घेऊया नवनाथ ग्रंथ पारायणाचे महत्त्व. नवनाथ पारायणाचे म्हणजे प्रत्येक अध्यायाची कोणती फलश्रुती आहे आणि नवनाथ पारायण केल्याने आपल्याला कोणकोणते गोष्टींचा फायदा हा होणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये, सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि नवनाथ पारायण आपण ज्यांचे प्रारब्ध खूप जास्त कडक असतात किंवा मागच्या कर्माचे भोग आपण भोगत असतो आणि ते लवकर मिटवण्यासाठी आपण नवनाथ या मोठ्या ग्रंथाचं आपण पारायण करत असतो. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, त्याच्यामध्ये एकूण 40 अध्याय आहेत, कारण हे मोठं भक्तिसार नवनाथ आहे. तर अध्याय पहिला, संबंध बाधा नाहीशी होऊ शकते. अध्याय दुसरा, धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते. अध्याय तिसरा, शत्रूंचा नाश, मष्टयुद्ध विद्येची प्राप्ती, घरात मारुतीचे वास्तव्य होत असते. अध्याय चौथा, कपाटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव, राजदरबारी मान मिळेल. असे विविध महत्व या पारायणात आपल्याला सांगितले गेलेले आहे. अध्याय पाचवा, घरात भूतबाधा असेल तर थांबेल व पूर्ण होणार नाही. म्हणजे जर तुम्ही एखाद्या घरामध्ये तुम्हाला भास होत असेल तर तो होणार नाही आणि पुन्हा नव्याने सुद्धा होणार नाही. सहावा अध्यायाचं महत्व सांगितलेलं आहे. शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाणून तो मित्र होईल. अध्याय सातवा, 84 लाख येऊन जन्म येणार नाही, व्यथा चिंता संपेल. अध्याय आठवा, दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, काळजी संपेल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल किंवा तो बाहेर देशात गेला असेल, तुम्हाला परत आणायचं असेल तर तुम्ही 8व्या अध्यायामधून ते प्राप्त करू शकता. अध्याय 9वा, 14 विद्या व 64 कला प्राप्त होऊ शकतील. अध्याय 10वा, स्त्री दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल, मुले जगतील. असं होतं बऱ्याच वेळा का काही वंश हे वाढत नाही किंवा मध्येच खंडन जातात, मरण पावतात. तर याच्याने सुद्धा त्या गोष्टी तुमच्या दूर होतील. अध्याय 11वा, अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल. अध्याय 12वा, देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील. अध्याय 13वा, स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14वा, कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकात राहता येईल. अध्याय 15वा, घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल. अध्याय 16वा, वाईट स्वप्नांचा नाश होईल. अध्याय 17वा, योग सिद्धी लाभेल व सन्मांगाची प्राप्ती होईल. अध्याय 18वा, ब्रह्महत्येचा दोष संपेल, कुंभी पाप नरकातून पितरांचा उद्धार होईल. अध्याय 19वा, परमानंददायी मोक्ष मार्ग खुला होईल. अध्याय 20वा, मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल. अध्याय 21वा, गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल. अध्याय 12वा, ज्ञान संपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. अध्याय 23वा, घरातील सुवर्ण टिकून राहील. अध्याय 24वा, बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील. अध्याय 25वा, शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल. अध्याय 26वा, गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाही. अध्याय 27वा, हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार तुम्हाला परत मिळेल. अध्याय 28वा, गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल. अध्याय 29वा, क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल. अध्याय 30वा, चोरांची दृष्टी नाहीशी होईल. अध्याय 31वा, शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत. अध्याय 32वा, गडांतरे संपतील, आयुष्य वाढेल. अध्याय 33वा, धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. अध्याय 34वा, सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल. अध्याय 35वा, महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36वा, साप व विंचू याचे विष उतरवून मनुष्य बरा होईल. अध्याय 37वा, दुशीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. अध्याय 38वा, हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील. अध्याय 29वा, युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल. अध्याय कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचनाचे पुण्य वाढेल.
तर याच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरातील संबंध बांधा त्रासून निघून जाते. अपार्धनाची प्राप्ती होते, शत्रूंचा नाश होतो. कपट कारस्थाने बंद पडून शत्रूचा नाश होऊन निरंतर शांती लाभते. घरात विचित्र संचार होणार नाही. ती घरातील असतील तर त्रासून निघून जात असतील. शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तसेच तो सेवक बनेल. चिंता व्यथा दूर होऊन जखिनीचे भय असल्यास तेही दूर होतील. यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ 42 दिवस पूर्ण करावे. परदेशी गेलेला मित्र प्रियकर परत येऊन भेटेल व चिंता व व्याधी दूर होतील. 14 विद्यांचे कल्याण होते. त्यांचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संतती वाढे. अग्निपीडा दूर होऊन व ग्रहपीडा दूर होऊन संतती व संपत्ती प्राप्त होईल. देवतांना क्षोभ दूर होऊन त्या सुख देतील. स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होईल. कारागृहातून मुक्तता होईल. घराची बाहेरील भांडणे बंद होऊन सुख शांती लाभेल. दुःस्वप्नांचा नाश होईल. योग मार्गात प्रगती होईल व दुष्टबुद्धी नष्ट होऊन पाठक सत्मार्गाला लागेल. ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन पूर्वजांची नरकातून मुक्तता होईल. मोक्ष प्राप्ती होईल. वेळ दूर होईल. प्रपंच सुखाचा होईल. गोहत्येचे पातक दूर होऊन मृत्यूनंतर तपो लोकाची प्राप्ती होईल. पुत्रांची इच्छा असणाऱ्या पुत्र होतील व तो विद्यावंत होऊन वजांना मान्यता प्राप्त करेल. घरात विपुल सुवर्ण राहील. ब्रह्महत्येचा दोष दूर होऊन वांझ स्त्रियांना पुत्रप्राप्ती होऊन तो पुत्र सुखात नांदेल. दुसऱ्याचे श्राप बाधणार नाहीत. मानवाशिवाय अन्य जन्म मिळणार नाही. तसेच आरोग्य लाभून पतिव्रता स्त्रीची प्राप्ती होईल व गुणी पुत्राचा लाभ होईल. कुलाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होईल. मुले शत्रुत्वाने वागणार नाही. स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान पुन्हा प्राप्त होतील. हरवलेली वस्तू सापडेल. पाठकांचा विवाह होईल व त्याला सेवाभावी व गुणवान धर्मपत्नी मिळेल. क्षयरोग दूर होऊन त्रिपात नष्ट होतील. चोरांच्या दृष्टीला बंधन पडेल म्हणजे चोरांपासून भय राहणार नाही. कुणाचेही कपट मंत्र चालणार नाही. घंटांतरे आपोआप टळतील. धनुर्वात होणार नाही व झाला असल्यास त्याची पीडा दूर होईल. कोणत्याही कार्यात यश तुम्हाला नक्कीच आणि लवकर मिळेल. फलप्राप्ती होईल. पोटी महासिद्धीचा जन्म होईल व त्याच्या योगी 42 पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुतीने नक्कीच करतील. सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही. पाठक विद्यावंत होईल. तसेच घराण्याला आलेला डाग नष्ट होईल. हिवताप नवज्वर यासारखे ताप दूर होतील. युद्धात जय प्राप्त होईल. यश, श्री, ऐश्वर्य, पौत्र सर्व गोष्टी प्राप्त नक्कीच होतील. तर अशा प्रकारे आपल्याला या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे किती मोठे आणि छान असे फायदे सांगितलेले आहेत आणि एवढी सारी फलश्रुती या नवनाथ भक्तिसार ग्रंथाची आहे. म्हणून जर तुम्ही आजपर्यंत वाचला नसेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून नवनाथ हा ग्रंथ वाचा, जेणेकरून तुम्हाला या सर्व जे काही फलप्राप्ती आहे या अध्यायाची ती होईल आणि तुमचं सुद्धा जीवन एक चांगल्या सत्मार्गाला लागेल. तुमच्या सुद्धा आयुष्यात नवीन नवीन बदल घडू येतील. ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्रामध्ये विविध गुरुचरित्र वाचल्याच्या नंतर आपल्या आयुष्यात असं काहीच नाही की ते अशक्य आहे. नक्कीच ते सर्व काही शक्य होत असतं. त्याचप्रमाणे आपण जर नवनाथ ग्रंथ वाचला तर नक्कीच तुम्हाला त्याचाही छान असा तुमच्या आयुष्यावर जो काही परिणाम आहे तो लवकरच दिसून येईल आणि तुमच्या सुद्धा होणाऱ्या इच्छा त्या छान अशा पूर्ण होतील. तुमच्या काही लग्नात अडचणी असतील, मुलांच्या विवाहात अडचणी असतील, जॉबमध्ये अडचणी असतील किंवा ज्या काही घरातील अडचणी असतील त्या सुटतील, घरातील दोष जातील. जर तुम्हाला नेहमी वाचन करणं शक्य नसेल तरी तुम्ही वर्षातून 1 ते 2 तरी नवनाथ पारायण तुम्ही आवर्जून केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या घराला जे काही दोष लागलेले असतील किंवा तुमच्या पूर्वजांचे जे काही दोष लागलेले असतील आणि त्या पूर्वजांच्या दोषामुळे आपल्यावर जे काही संकट येत असतात किंवा आपण म्हणतो का आमचे मागचे कर्म चांगले नाहीत किंवा आम्हाला पितृदोष लागलेला आहे, तर प्रखर पितृदोष हा जो काही आहे तो या नवनाथ
पारायणाने जात असतो. माणसाला सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करत असताना कधीच घाबरायचं नसतं, कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तो सर्व दुनियासोबत हे सिद्ध करत असतो. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. तुमच्या सुखात फक्त तो सहभागी असेल ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तो सहभागी असेल जो तुमच्यावर प्रेम करतो. तर बघा, माऊलींनी आपल्याला एवढ्या चांगल्या सेवा मार्गात लावून, आपल्या गुरूंनी एक चांगला सेवा मार्ग लावून हे विविध पारायण आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून आपण ते पारायण करून आपला मोक्षाचा मार्ग नक्कीच मिळवू शकतो. कारण हा मोक्षाचा मार्ग आहे आणि मोक्षाचा मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला थोडेसे प्रयत्न करावेच लागणार आहे. तर ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले, आणि हा आनंद श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच तुम्हाला मिळणार आहे. समाधानी परमेश्वराची खरी देणगी आहे व ते मिळवण्याचा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करणे, म्हणजेच आपल्याला त्याच्यातून मोक्षाचा मार्ग हा मिळत असतो. इतर साधकांनी लवकरच साधल्यासारखे वाटेल, पण तात्पुरते असेच नामाने थोडा उशीर लागतो, पण जे साधेल ते कायमचे. या श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने मुळापासून सुधारणा होते. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. गुरु जे आपल्यासाठी काही सांगतात किंवा आपल्यासाठी जो गुरु विचार करतात तो आपल्यासाठी योग्य आहे, आणि म्हणून तो आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत का आपण परमपूज्य गुरु माऊलींना आपलं गुरुपद स्वीकारलेलं आहे, आणि त्यांचाच आज्ञेचं आपण पालन करून हे जग, आज जगामध्ये लाखो करोडो सेवेकरी त्यांच्या आज्ञेचं पालन करून त्यांचा सुखी संसाराचा गाडा चालवत आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा छान असं त्यांच्या आज्ञेचं पालन करावं. नवनाथ पारायण असो, गुरुचरित्र पारायण असो, स्वामी चरित्र सारामृतचं पारायण असो, जे जे पारायण ते आपल्याला सांगता आहे ते नक्कीच करावं, जेणेकरून आपल्या घरातील दोष बाधा, आपल्या पितरांना छान असा आशीर्वाद प्राप्त होऊन आपला जन्म सन्मार्गाला लागेल. आणि आपला जन्म जर सन्मार्गाला लागला तर या आयुष्यात आपण मुक्त होऊ आणि आपल्याला मुक्ती तर मिळणारच आहे, मोक्षपदाला आपण जाणारच आहोत. पण मनुष्याच्या जन्मात जन्म घेतल्याचं काहीतरी आपण ऋण हे फेडणार आहोत. आणि जे काही आपले मागचे भोग आहे ते भोग न भोगता आपण जर महाराजांच्या चरणी गेलो आणि पारायण केलं तर नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या सुद्धा पूर्ण होतील, आणि जे भोगांचा त्रास आहे तो तुम्हाला संभवणार नाही. कारण गुरुशिवाय आपल्याला कोणीच तारू शकत नाही. म्हणून देवाने जर तुम्हाला सोडलं, देवाने जर तुमच्या डोक्यावर हात नाही ठेवला तर चालेल, पण मात्र गुरुने आपल्यापासून दूर गेलेलं नसावं. कारण गुरुची जे काही इच्छा आहे, गुरुचा जो काही आदेश आहे तो आपल्याला पाळणं खूप जास्त आणि सर्वात जास्त महत्वाचा आहे. हा, महाराज परीक्षा नक्कीच घेतात, मात्र जो काही आपला शेवट असतो ना तो खूप छान आणि अप्रतिम असतो. ज्या दिवसाची आपण वाट बघत आहोत ते तुम्हाला नक्कीच आणि भरभरून मिळेल, मात्र थोडा वेळ तुम्हाला लागणार आहे. म्हणून सेवा करत राहा, जास्तीत जास्त पारायण करा. जर तुम्हाला घरी पारायण करणं शक्य होत नसेल तर आपल्या गुरुपीठावर सुद्धा नवनाथ भक्तिसारे पारायण सामूहिकरित्याने होत असते, तिथे सहभाग घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त फळ मिळेल. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.